आवाज महाराष्ट्राचा मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आपण चर्चा करतो आहोत एलबीटी विषयी। एलबीटीला पर्याय काय आणि खरंच एलबीटी हटवणं शक्य आहे का? आपल्यासोबत नामवंत पाहुणे आहेत, त्यापैकी चंद्रशेखर नेने आज आपल्यासोबत आहेत। चंद्रशेखर नेने हे अर्थशास्त्रज्ञ आहेत, त्याचप्रमाणे कर प्रणाली हा त्यांच्या खास अभ्यासाचा विषय आहे। चंद्रशेखर नेने, आपण ही सगळी चर्चा ऐकतो आहोत। एलबीटीला पर्याय दिला पाहिजे असं एकीकडे म्हटलं जातं आहे, दुसरीकडे तो पर्याय मिळणं अशक्य आहे, अवघड आहे अशी मांडणी केली जाते आहे। अनेक ठिकाणी ऑक्ट्राय किंवा जकात नाही अशी मांडणी मोहन गुरुनानींनी केली। खरंच मला सांगा की आपल्याला जर कर प्रणाली बदलायची असेल, एक सूत्रबद्ध किंवा सुलभीकरण करायचं असेल, तर काय व्यवस्था आपण करू शकतो? काय मार्ग आहेत आपल्याकडे? थोडंसं मी इतिहासात जातो। ऑक्ट्राय हा जो प्रकार आहे हा फार रोमन साम्राज्यापासून सगळ्या जनतेच्या बोकांडी बसलेला होता आणि आजची घडीला परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्र राज्य आणि इथिओपिया या दोनच ठिकाणी जगात ऑक्ट्राय आहे। म्हणजे आपण जगाच्या किती मागे आहोत यांनी आपल्याला एक लक्षात येतं। ऑक्ट्राय का लागतो? कारण स्थानिक संस्था ज्या असतात म्हणजे म्युन्सिपाल्टीज, त्यांना खर्चाला पैसे लागतात। भारतामध्ये सुद्धा महाराष्ट्र सोडल्यास इतर सगळ्या राज्यांमधला ऑक्ट्राय गेला तरी महाराष्ट्रातला ऑक्ट्राय जात नाही। याच्यामध्ये काहीतरी वेगळी कारणं आहेत असं वाटतं, कारण अर्थशास्त्रीय उपाय या बाकी सगळ्या राज्यांनी अवलंबिलेलेच आहेत। मग अशी एक बोलणं झालं की मुंबई आणि महाराष्ट्रातल्या महापालिकांना खर्च खूप जास्त असतो, पण इतर ठिकाणी महानगर आहेत, दिल्ली आहे, मद्रास आहे, कोचीन, कलकत्ता, कोचीन, बंगलोर, ते सगळे लोक काय करतात? एकतर याचा आपल्याला अभ्यास करायला पाहिजे। एलबीटीचं हे, मी त्याला थोडंसं खूळ हा शब्द वापरतो, एलबीटीचं खूळ हे फक्त महाराष्ट्रामध्ये उत्पन्न झालं आणि महाराष्ट्रामध्ये गेले 2009 पासून हा प्रकार चालू आहे। प्रॉब्लेम असा आहे की पैसे हे महापालिकांना लागणार हे नक्की आहे। त्यांना जर पैसे दिले नाही तर त्यांना डेव्हलपमेंट करता येत नाही, विकासाची कामं करता येत नाही, हेही बरोबर आहे। फक्त ते ऑक्ट्राय रूपाने देण्यामध्ये प्रचंड गळती होत होती, डिझेलचं नुकसान होतं, म्हणजे राष्ट्रीय संपत्तीचा व्यय होत होता, शिवाय भ्रष्टाचाराचाही भाग त्यात होताच। त्याच्याऐवजी हे एक दुसरं खूळ मी म्हटलं असं तर एलबीटी आणलं गेलं, पण एलबीटीला सुद्धा पर्याय शोधणं हे अत्यंत आवश्यक झालेलं आहे। पण याचा अर्थ ऑक्ट्राय करावा हे तर अजिबात नाही, याचा अर्थ कुठलाच टॅक्स लावू नये असंही नाही। गुरुनानी सरांनी पण सांगितलं की टॅक्स द्यायला त्यांची नाही आहे, तर आपल्याला फक्त हे सुलभीकरण करायचं आहे। मोदींचा जो इलेक्शन प्लॅन होता, लुटोबुटो टॅक्सची एक घोषणा म्हणून सोडून द्या, पण मिनिमम गव्हर्नमेंट आणि मॅक्झिमम गव्हर्नन्स हा त्यांचा जो प्लॅन आहे त्या इलेक्शन प्रॉमिसमध्ये अध्यारूतच आहे की सगळ्या प्रणालींचं सुलभीकरण करायचं आहे। तर ही जी एलबीटीची प्रणाली सध्या आणून ठेवलेली आहे त्याचं सुलभीकरण करणं हे अगदी सोपं आहे, हे करणं शक्य आहे। फक्त त्याला राजकीय इच्छाशक्ती आणि आर्थिक समंजसपणा हवा आणि मग ते समजावून सांगण्याचं काम आहे ते राजकीय इच्छाशक्तीने करायचं। एक मात्र लक्षात घ्या, भाजपने जेव्हा सुरुवातीला घोषणा केली की आम्ही एलबीटी हटवू, तेव्हा माझी खात्री आहे की पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांचे मंत्री गालात्या गालात हसत असतील की लेको राज्य आल्यावर तुम्हाला कळेल आम्ही केवढा मोठा खड्डा खणून ठेवला आहे। तो एक 3,44,000 कोटी रुपयाचा हा जो कर्जरूपी खड्डा आपल्यापुढे करून ठेवलेला आहे, तो भरायला एलबीटीतनं सध्या जे 14,500 लाख एवढे पैसे मिळतात ते खचित कुठेतरी कामाला येतात। त्यामुळे ते सगळे तर सोडून देता येत नाही। जीएसटीचा जो उपाय सांगितला जातो तो थोडा लांबचा उपाय आहे, कारण आत्ता काही गॅरंटी नाही की जीएसटीचं पार्लमेंटमध्ये बिल पास होईल की नाही। पार्लमेंटमध्ये जोपर्यंत यांची 2/3 किंवा त्याहून जास्ती लोकसंख्या होत नाही तोपर्यंत जीएसटी पास होणार नाही। याचा अर्थ आपल्याला एलबीटी किंवा त्याला नाव पाहिजे तर दुसरं देऊ, पण सुलभीकरण करणं हे अत्यावश्यक आहे आणि त्याच्यात आय एम क्वाईट शुअर की गुरुनानी सर आणि त्यांचे लोक आणि सरकारचे लोक यांनी एकत्र बसून एक सुलभ पद्धती आणणं अत्यावश्यक आहे, कारण टॅक्स हा गोळा करायलाच लागणार नाही, त्याशिवाय आपल्याला सर्व्हिसेस मिळणार नाहीत आणि सर्व्हिसेस दिली नाहीत आणि टॅक्स आम्ही रद्द करू हे प्रॉमिस जर पाळलं नाही तर भाजपची सुद्धा खैर नाही आहे। माझ्या मते हा सगळा गोंधळ सुरू झाला आहे तो मुनगंटीवारांच्या कालच्या विधानांमुळे, आणि ज्याचं आत्ताच सांगण्यात आलं की ते विधानसुद्धा त्यांनी मागे घेतलं आणि सांगितलं त्याचा काहीतरी विपर्यास झाला वगैरे वगैरे। त्यामुळे मला अशी खात्री आहे की येत्या 7-8 दिवसामध्ये एलबीटीला एक सक्षम पर्याय उभा राहील आणि तो पर्याय माझ्या मते सुलभीकरण हाच आहे, दुसरा आत्ता काहीही पर्याय आपल्या हातात नाही। कारण जीएसटीचं जे सांगतात त्याच्यात 2 प्रॉब्लेम होते, एक तर जीएसटी केंद्राच्या खात्यात जमा होतो। जीएसटी बद्दल आपण बोलत राहू। भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ आपल्यासोबत आहेत। अवधूत वाघ, तुम्ही चर्चा ऐकली असेल, तुम्ही थोडे उशिरा आलात त्यामुळे तुम्हाला मी मुद्दाम काही गोष्टी सांगतो की एकतर अतुल लोंढे जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्यांचं म्हणणं असं आहे की मुळामध्ये अशा प्रकारचा लोकानुनय किंवा लोकप्रिय निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला ही सगळ्यात मोठी चूक होती, कारण एलबीटी रद्द करणं ही खरंच अवघड गोष्ट असते आणि अशा प्रकारे एलबीटी रद्द करता येणार नाही हे भाजपला तेव्हाही माहिती होतं।
तरी नरेंद्र मोदींपासून देवेंद्र फडणवीसपर्यंत सगळे नेते हे सांगत होते की आम्ही LBT रद्द करू. प्रत्यक्षात मात्र अशा प्रकारची उपाययोजना अशक्य आहे असं अतुल लोंढेंचं म्हणणं आहे आणि मुळामध्ये अशा प्रकारचे निर्णय हे लोकप्रिय निर्णय म्हणून घेतले जाऊच नयेत असंही ते म्हणतायत. दुसरीकडे आपण बघतो आहोत की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील किंवा बाकी सगळे लोक ज्या प्रकारे आता बोलतायत त्यावरून LBT रद्द करणं खरंच कठीण आहे असं आता भाजपला वाटतंय का? आगामी काळातली दिशा काय असेल? त्यामुळे LBT रद्द होणार आणि निश्चितपणे रद्द होणार. पूर्णानी साहेबांनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे व्यापाऱ्यांचा कर देण्यासाठी अजिबात विरोध नाही. फक्त कर देण्याची जी यंत्रणा आहे त्याचं सुसूत्रीकरण हवं. एकदा आपण थ्री टायर गव्हर्नन्स एक्सेप्ट केलं म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था, त्यावेळी कर सुद्धा 3 स्तरावर घेतले जातात. एक्साईज आहे आणि इन्कम टॅक्स आहे. अशा प्रकारचे कर सेंट्रल घेतं, व्हॅट सारखे कर स्टेट घेतं आणि ऑक्ट्रा सारखे कर लोकल कॉर्पोरेशन घेतात, घरपट्टी, पाणीपट्टी वगैरे. आणि असं आपण एकदा ठरवल्यानंतर स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत किंबहुना त्याच्या आधीपासून ही कर प्रणाली चालू होती. परंतु या कर प्रणालीचा हा व्यापाऱ्यांना आणि लोकांना त्रास होता. एक गोष्ट निस्संदेह खरी आहे की कर कुठचाही असो, शेवटी तो डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली शेवटचा जो कन्झ्युमर आहे त्यालाच भरावा लागतो. जरी एखादा मॅन्युफॅक्चरर एक्साईज भरत असेल तरी तो एक्साईज हा शेवटी जो ती वस्तू विकत घेतो त्याच्याकडनं तो वसूल करतो. व्हॅटचा व्यापारी सुद्धा ज्यावेळी व्हॅट सरकारला भरतो त्यावेळी तो शेवटी तो एखाद्या माणसाकडनं घेतो आणि ऑक्ट्राय सुद्धा ज्यावेळी व्यापारी भरतो त्यावेळी तो पण कन्झ्युमरकडनं घेतो. याचा अर्थ असा की व्यापारी हे कॉन्ड्युट आहे. दे आर ओनली कॉन्ड्युट्स अँड दे आर युटिलायझिंग देअर सर्व्हिसेस टू कलेक्ट द टॅक्स अँड पे टू द गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटला टॅक्स जमा करून देण्याचा एक कॉन्ड्युट म्हणून व्यापारी आहेत. हे सगळं करण्यासाठी व्यापाऱ्यांना काही त्रास नाही. तुम्ही ऑक्ट्राय 4% 8% करा किंवा व्हॅटचा 12% 50% करा. व्यापाऱ्यांना काय फरक पडतोय? गंमत अशी की इकडे 2 गोष्टीने बघावं लागतं. वेदर आपली लोक एवढा टॅक्सचा हेवी वेट हे ऍब्सॉर्ब करू शकतील की नाही याच्यावर टॅक्स प्रणाली अवलंबून असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे टॅक्स कलेक्शन आणि भरण्याची सोपी पद्धत. जेवढी पद्धत सोपी आणि ट्रान्सपरंट तेवढंच टॅक्सेशन मधल्या गळती कमी. आज तुम्हाला मी सांगतो की ऑक्ट्राय नुसतं मुंबई महानगरपालिकेचं नाही. इकडे कृपा करून राजकारण आणू नका. एक सरकार कोणाचं पण असो, हा ऑक्ट्राय माफिया नावाचा जो प्रकार आहे, ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन, इतर ठिकाणी 25%हून जास्त गळती या माफियाची आहे. हा एक प्रश्न आहे. त्याचप्रमाणे तिकडे आलेली व्हेकल्स 1-2 दिवस थांबणं, त्यांचं डिझेल आणि पेट्रोलचा खर्च होणं हे एवढं कॉस्टली पडतं बरं का. आणि हे सगळं जाण्यासाठी जो काही टॅक्स भरायचा आहे तो इनडायरेक्टली घ्या. टॅक्स भरायला काहीच हरकत नाही. गळती थांबवावी, सिम्प्लिफिकेशन व्हावं, या दृष्टिकोनातून मला वाटतं आपण सगळ्यांनी बघायची गरज आहे. हे इम्पॉसिबल आहे की पॉसिबल आहे ह्याच्यात न पडता आपल्याला जर चांगलं काम करायचं आहे तर सर्व पक्षांनी आणि सर्व संस्थांनी म्हणजे ह्याचे जे काही या ऑक्ट्राय आणि LBT वरचं जे काही लोक आहेत, उदाहरणार्थ आता मी ऐकलं की एक राव म्हणून त्यांचे शरद राव ते नेहमीच आंदोलनाच्या भाषा करतात. ते म्हणतात 4.5 लाख कर्मचारी आमचे आंदोलन करतील. कशाला? तुमचा काय संबंध आंदोलनाचा? ऑक्ट्राय घ्यायचा की नाही घ्यायचा मुंबई महानगरपालिका ठरवेल. तुमच्या पगाराचा प्रश्न आहे. तुम्ही तुमचा पगार बघा. तुम्हाला काय ऑक्ट्राय मधनं काय पर्सेंटेज मिळतात तुम्ही संप करायला? तुमचा काय आर यू गोइंग टू टेक अ डिसिजन? काय संबंध तुमचा? म्हणजे ऑक्ट्राय रद्द करण्यासाठी राव तिकडे आंदोलन करणार, रावांचा संबंध काय? तर काही संबंध नाहीये. शेवटी सरकारने ऑक्ट्राय घ्यायचा की नाही घ्यायचा, व्हॅट घ्यायचा की नाही घ्यायचा, कुठच्या स्वरूपात घ्यायचा, याचा कर्मचाऱ्यांची काय संबंध आहे मला कळत नाही. कर्मचाऱ्यांनी काय करायचं तिकडे आंदोलन? तर हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार मला वाटतं ते शरद राव हे राष्ट्रवादीचे आहेत. यांना एकदा नाही, दोनदा नाही, अनेक वेळा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पण समज गेलेली आहे. परंतु हे समजण्याच्या पलीकडे मला वाटतं कुठच्याही सरकारला असं ब्लॅकमेलिंग करण्याचा कुठच्याही नेत्याला अधिकार नाहीये. हे सरकार नवीन आहे. हे सरकार या सर्व कर प्रणालीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघताय. आम्ही LBTच्या विरोधात आहोत, ऑक्ट्रायच्या विरोधात आहोत. ऑक्ट्राय जाणार, LBT जाणार, अशी सुटसुटीत कर प्रणाली आम्ही थोड्या दिवसात आणू की ज्याच्यामधनं सर्व स्टेक होल्डर्स खुश होतील. परत येतोच, पण तुम्ही ज्या शरद रावांच्या भूमिकेचा उल्लेख केला